मुख्यमंत्री म्हणाले जुन्याच नोंदी दाखवल्या आहेत. न्यायालयात हे मागणी केल्याशिवाय 307 गुन्हे मागे घेणार. कोण म्हणलं? मामा थांबा. नाही साहेबांचा काय गैरसमज असेल, कारण आतापर्यंत सगळ्या नोंदी काय आहे, माझे अंदाजे सांगतो मी तुम्हाला, एक आकडा मागं पुढे होऊ शकतो. 80-82% विदर्भात आरक्षण, वरच्या मराठ्यांना काही नाहीये. पश्चिम महाराष्ट्र हे 45 ते 55च्या आसपास आरक्षण, वरचं 45% नाहीये, वरचे मराठा आहे. तसंच पद्धत कोकण खानदेश अशीच आहे, आणि मराठवाड्यात तर पूर्णच. तिकडं हे 4 विभाग हे तिकडं सहज सापडतात नोंदी, लक्षात घ्या. तिकडं सहज सापडतात म्हणून हा आकडा दणादण वाढला. त्यांना वाटतं एवढा आकडा गेला कसा. तिकडं सुद्धा आरक्षण 100% नाहीये. मग त्यांच्याकडे सहज ते उपलब्ध होत्यात, आणि मराठवाड्यात कसरत करावं लागते म्हणून तिकडच्या जास्त निघाल्या. मी त्यांना विचारलंय 2दा, एकदा नाही 2दा. मला सुद्धा गैरसमज होताच. त्या नव्या आहेत का जुन्या आहेत डिक्लेअर करा सरकारला 2दा सांगितलं, पण त्यांनी डिक्लेअरच नाही केलं. आता त्यांनी त्याशी 57 लाख सापडल्या असं लिहून दिले, त्यामुळे नव्याच धरल्या. मग आता ते उत्तर तर द्या ना, जुन्या काय लिहून देते मग. म्हणजे एक साधारण आपण एक अंदाजा लावायचा. त्यांनी का जुन्या आहेत का नव्या आहेत सांगितलं नाही, आणि मी बी जबाबदारीने सांगत नाही नव्या आहेत का जुन्या आहेत. मला शंका आली तिथं मी विचारलं होतं, त्यांनी सांगितलं नाही. पण ज्या अर्थी त्यांनी आकडाच दिलाय आता की 57 लाख नोंदी सापडल्या, मी 54 म्हणलो होतो. नुसतं अंतरवाल्याहून मुंबई जो तर तेवढ्या सापडल्या. तेवढ्या 57 लाख आकडा झाला आणि 39 लाख वाटप केल्या. मग मला सांगा आता, बरं बाकी सगळ्या जुन्या 39 लाख का होईना नव्या वाटल्या ना, वाटल्यात म्हणल्यावर एक अंदाज होतो ह्या सगळ्या नव्या आहेत. फक्त आता मराठ्याला आड पडायचं म्हणून काहीतरी म्हणायचंय, परंतु यांचा गैरसमज नाही होऊ शकत. ते त्याचा होतो, ते जे दुसऱ्याच ते काही करतं मग बरोबर होते. दादा, विषय असा आहे की तुम्ही असे म्हणाला प्रेसमध्ये, आणि सरकारने तुम्हाला असं आश्वासन दिलं की आंतरवालीसह राज्यभरातील सर्व मराठा आंदोलकावरील गुन्हे मागे घेणार. पण काल फडणवीसांनी असं म्हटलेलं आहे की मराठा आंदोलकावरील गुन्हे सरसकट आम्ही मागे घेणार नाही. मग आंदोलन सुरू राहणार. मागे नाही घेणार तर ही धनका